गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा 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 गजर हरी नामाचा झेंडा रोविला. दिशा मॅडम, आज प्रत्येक वारकरी माऊली आहे. आज प्रत्येकात विठ्ठल आहे. तुम्हाला या समजांना ओवाळावं लागेल. हो, अशी रीतच आहे या घरची. ओके. ए पण पारू, मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतं. नाही म्हणजे या घरातली सून नसूनही तुला या घरातल्या सगळ्या रीती अगदी व्यवस्थित माहिती आहेत. मी झाले ना आता थोरली सून. मी पण शिकून घेईन हळूहळू सगळं. आणि मला काही अडलंच ना तर मी तुलाच विचारेन. यू नो बेटर. माझ्यामुळेच बा आज इकडं नाही. त्याचा माझ्यावरचा राग कधी जाणार? काय ग सतत पुढे पुढे पुढे?
तुला सांगितलं ना एकदाच, हा मान या घरातल्या मोठ्या सुनेचा आहे. म्हणजेच माझ्या लाडक्या दिशाच आहे. त्यामुळे पहिल्यांदा पूजा दिशा करणार आणि मग तू. दिशा ये, राहू दे, ये. देवा, या घरात सुख समृद्धी नांदू देत. माऊली या. आता सगळ्या वारकऱ्यांचं औक्षण करून घ्यायचं. चला आते. ए, माझा पण उपवास आहे आज. मी नाही एक दिसते तुला. बर, घ्या.
आई, कशी झाली खिचडी? झालं ना आता. आता मी रूम मध्ये जाऊन आराम करते. मी खूप थकली आहे. दिशा मॅडम, अहो, कुठं चाललात तुम्ही? जबाबदारी पूर्ण करायची आहे ना. असं थकून कसं काय चालेल? आता केलं ना एवढं सगळं. मी थकून गेली. आता मी माझ्याकडून काही नाही होऊ शकत. आता मला झोपायचंय जाऊन. नाही नाही, तुम्ही माझ्यासोबत आतमध्ये या. या 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 दिशा मॅडम या. आता काय करायचं? काही नाही, या समध्या माऊलीलाही चालून आल्या आहेत आणि अनवाणी पायानं चालून समध्यांचे पाय सुजलेत. तेव्हा ते लावून समध्यांची मालिश करायची. पण हे सगळे भक्तिभावानं त्यांच्या आनंदानं हे सगळं करतात. मी असं कोणाच्या पायांना हात लावलेलं त्या माऊलींना चालणार नाही, हो ना? ही सेवा आहे. त्यांनी नाही सांगितलेलं, आपण करतो. कारण आपल्याला माऊलीची सेवा करायची आहे आणि आपण त्यांच्या पायांना हात लावत नाही, त्यांचे आशीर्वाद घेत असतो. तुला नसेल जमणार तर राहू दे, पण ही किर्लोस्करांची रीत आहे, मीच करते. नाही नाही नाही, एक सासू माऊ. हे बघा, आपल्याला सगळ्यांना पंढरपूरला जाऊन दर्शन घेणं नाही जमलं. आता या सगळ्या वारकऱ्यांच्या रूपात आपल्या घरी साक्षात विठ्ठल रुक्मिणी आलेत आणि या सगळ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा असल्यासारखं आहे ना. तर मी करेन, यू डोंट वरी. पाय सोडा. ही तीच दिशा आहे का? किती प्रेमाने करते हे सगळं. बघितलं का वहिनी, माझी सून किती गुणी आहे ते. आपल्या किर्लोस्करांची रीत परंपरा कशी नेटाने पार पाडते. त्या प्रियासारखी नुसती मिरवत नाहीये आणि मांडी घालून बसली नाहीये, सेवा करते वारकऱ्यांची. दिशा, तू कर, हा कर, मस्त करतेस. पारू, मारुतीला बोलवून आण. त्याच्यासारखा जयघोष आपल्याकडे कोणीच करत नाही. वही देवी आई. सावित्री आत्या, मी बाला बोलवून आणते. तोपर्यंत इकडं काही लागलं तर प्लीज बघा. हा होय, आलीच.
मस्त होती. तुम्हाला सांगते आमची किर्लोस्करांची रीत आहे. दामिनी, तुला पण काही जबाबदारी हवी आहे का? मला नको नको. माझी सून एवढ्या नेटाने करते की जबाबदारी पूर्ण. इतकी मन लावून सेवा करते हे बघून मलाच धक्का बसला. आय मीन मलाच इतका आनंद झालाय. ती करू दे, ती छान करते, मस्त करतेस दिशा. पारू, आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, काय काय करताय तुम्ही? उठा. काय करतो म्हणजे? माझ्या माऊलीच्या पाया पडतोय. पारू, आज तू पण माझी माऊली आहेस. माझा पांडुरंग आहेस. पारू, पारू, काय झालं? रडतेस का? आदित्य सर, हा? बा तिकडं पालखीला यायला तयार नाही. नाराज होऊन बसलाय इथं. कुणाशी काय बोलत नाही का काय नाही. मला ना काय करू कळना झालंय बघा. तू नको काळजी करू. हे काय चाललंय? मला इथे कामाला लावून सगळे मस्त फिरतात आणि मी एकटी इथे अडकलीये. एनिवे, आता फक्त थोडा वेळ, नंतर या सगळ्या माझ्या सर्वंट्स असतील आणि मग मी या घराची मालकीण बनून यांना कामाला लावेन. इथे माझी सून नोकरासारखी राबतीये आणि वहिनींची सून आरामात मांडी घालून बसलीये. आता बघाच मी काय करते. वहिनी, माझी सून किती नोकरासारखं काम करते हो. नोकर सुद्धा अशी कामं नाहीत करत. नोकर सुद्धा यापेक्षा मनोभावे करतील ही सेवा. हो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आपल्या घरातले नोकर सुद्धा करतील का हे सगळं? नाही, तसं असेल तर पारूला विचारा ना, ती करेल का एवढी सेवा? विचार. पारू, मी तुला जर वारकऱ्यांची सेवा करण्याची जबाबदारी दिली तर पार पाडशील? का नाही देवी आई? माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल मला. मग हिला दाखवून दे किर्लोस्कर कशी सेवा करतात ते. पारू, ये मी तुला ते कसं लावायचं सांगते. माहित आहे मला.